श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना एवढं मात्र खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही भक्ती किती मनापासून करता, किती निशंक मनाने करता, निस्वार्थ भावनेने करता, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो त्याची भक्ती ही नेहमी भोळ्या मनाचीच असायला पाहिजे. कारण जेव्हा भोळ्या मनाने भक्ती केलेली साक्षात ईश्वराला सुद्धा जमिनीवर उतरवत असते. तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. कारण स्वामींची सेवा केल्यानंतर भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अद्भुत चमत्कार केलेले आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर हे कलियुगातील चमत्कार आहेत, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये हे असे चमत्कार खूप पूर्वीपासून झालेले आहेत. कारण आज तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, परंतु खूप असे भगवंत आहेत, ईश्वर आहेत की ते भक्तांसाठी जमिनीवर उतरलेले आहेत. आपला पंढरपूरचा विठ्ठल तुम्हा सर्वांना माहीत आहे. तो विठ्ठल 28 युगे होऊन गेली, परंतु अजूनही विठेवरे उभे आहे, ते देखील एका भक्तामुळेच. आणि असे खूप असे अनुभव आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये भक्ताने भक्ती करून ईश्वराला प्रसन्न केलेलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही भगवंतामध्ये बदलाव झालेले आहेत ते साक्षात भक्तामुळेच बदलाव झालेले आहेत. अशीच भक्ती जर निस्वार्थ भावनेचे असेल तर साक्षात भगवंताला सुद्धा भक्तासाठी यावं लागतं आणि असे वेगवेगळे चमत्कार करावे लागतात. आपले श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत, संपूर्ण ब्रह्मांड सांभाळतात आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात. जे भक्त मनापासून भक्ती करतात किंवा जे भक्त नवीन स्वामींच्या भक्तीमध्ये आलेले आहेत, स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणताही भक्त असा राहत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार होत नाहीत, त्याला स्वामींची प्रचिती येत नाही, असा कोणताही भक्त राहत नाही. फरक मात्र एवढाच असतो की स्वामींची भक्ती करत असताना काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु स्वामींची भक्ती करत असताना अनुभव मात्र 100% येतच असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त धीर धरणे खूप महत्त्वाचे असते आणि आपल्या स्वामींवरचा विश्वास दृढ ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे काम आहे. कारण मी तर प्रत्येक वेळी हेच म्हणत असते की स्वामींची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते आणि हेच भाग्य आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना लाभलेलं आहे. आणि अशाच एका भाग्यवंत ताईचा, स्वामी भक्ताचा अनुभव आज मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे. या ताई या जुन्नर पुणे येथील आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर असे अनुभव दिलेले आहेत. त्या ताईंचं नाव हे शोभाताई आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच जसे स्वामी म्हणतात की अशक्य हे शक्य करतात स्वामी, आपल्या भक्तांसाठी काही करायला तयार असतात, तसेच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर ताईंना अनुभव दिलेले आहेत. चला तर मग शोभाताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणते अनुभव दिलेले आहेत आणि त्या ताई एवढ्या म्हणजे त्यांना सुंदर स्वामींविषयी विश्वास, त्यांचं स्वामींची जे त्यांनी आलेले अनुभव खूप सुंदर अशा शब्दात मांडलेले आहेत. चला तर मग ताईंना आलेला श्री स्वामी समर्थांचे अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा. हो ताई. नाव सांगायचंय. काय नाही, शोभा पापडे म्हणून. हा? पुणे जिल्ह्यातली आहे मी. जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. नाव नाही सांगितलं तर चालेल, म्हणजे तुमची इच्छा असेल तर. बरोबर आहे. काय नाही, मी तुमच्या चॅनलचे अनुभव ऐकते ना. तेव्हा म्हणलं सांगावा आपला पण अनुभव ताईंना. नाही, अनुभव सांगितलाच पाहिजे ना ताई. आपल्याला स्वामींनी
चमत्कार हा. आपल्या आयुष्यात केला आहे म्हटल्यानंतर आपलं कर्तव्य आहे दुसऱ्यांना प्रोत्साहन देणं. हा बरोबर आहे ना. आणि काय नाही, आपल्यामुळे आम्ही दिंडोरीला गेलो होतो 4-5 महिने झाले तेव्हा. हा. तर 2-1 हजार माणूस असन, 2-2.5 हजार. अच्छा अच्छा. हा हा. तर तिथले ते भटजी होते ना, हा. तर ते माझ्या पाठी आले आपले. आणि आमच्या बरोबर जी लोक होती ना, ते माझ्या पाठीच फिरत होते. तर मी म्हणलं, बाई काय हे बाबा काय मला हाका मारतात, माझ्या पाठी काय येतात. म्हणजे ते तर तुमच्या ओळखीचे होते का? नाही नाही, अजिबात नाही ताई. अरे बापरे. हा. आणि तुम्ही किती आले दिवस मला झाले हाताने- हा? तुम्ही किती दिवस झालं स्वामी सेवा करता ताई? मी तरी 3-1 वर्ष होत आली. अच्छा अच्छा. हा हा. काय काय म्हणजे सेवा एकदम. करता? हा. सेवा काय करता घरी? सेवा काय नाही, आपली सकाळचं देव पुसताना आपले तारक मंत्र 3 वेळा बोलते. हा. परत 3 अध्याय वाचते. जपमाळ करते. ही अशीच आपली थोडीशी सेवा करते. अरे वा. तर ते आले माझ्या पाठी आणि मला बोलतात, चला ती बाई शेजारची बाई म्हणते, अहो तुम्हाला आरतीला बोलवलंय तिथं. अरे बापरे. हा. तर मग मी गेले आणि डायरेक्ट तिथं दिंडोरीला किती देव आहेत. बापरे. बरेच देव आहे. आणि मला एकदम डायरेक्ट नेलं, तर डायरेक्ट स्वामी पुढंच नेलं त्यांनी. अरे वा. म्हणजे ते ओळखीचे नाहीत, काही नाही, आणि तुमच्या पाठीमागे अजिबात नाही. हाक मारत होते ताई. खरोखर. डायरेक्ट पार स्वामी पुढंच नेलं. आणि मला जरा खोकला पण येत होता. हा हा. आणि मी घेतली आरती. हा. तर मध्ये आधी उभाशी येत होती, ताई तुम्हाला काय झालं, तुम्हाला काय झालं, काय झालं. म्हटलं काय नाही, माझं भाग्य उलट स्वामींची आरती मला भेटली. अरे वा. हा. काय तुम्ही मागितलं होतं का स्वामींना? मागितलं होतं, म्हणजे सून गरोदर होती ना. ते नाही ताई, पण ते असं म्हणतात की जर आपण देवाच्या दर्शनाला जेव्हा जातो ना, तेव्हा जर स्वामींना म्हटलं की स्वामी मी दर्शनाला येते, मला काहीतरी तुमचा चमत्कार दाखवा, असं म्हटल्यानंतर. नाही, असं काहीच नाही, असं काहीच नाही. आमच्या केंद्रातून आहे ना, आमच्या केंद्रातून आम्ही सगळीच गेलो होतो आणि सगळ्यांना आश्चर्यचकित वाटलं. हो ना ताई. मला सुद्धा ताई खरोखरच आश्चर्यचकित वाटलं की ओळखीचं नाही, काही नाही, आणि अचानक आरतीला या म्हणून आवाज देतात, म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांनीच बोलवलं ना. हा तेच ना. आणि मी म्हटलं बाई काय, आणि पहिल्यांदाच गेले ताई मी. बापरे. पहिल्यांदाच. किती हो ताई तुम्ही भाग्यवान. पहिल्यांदाच गेल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करण्याचं पुण्य मिळालं ताई. शिवाय 2-2.5 हजार लोक होती, पण तेवढ्यातून मला स्वामींनी बोलवलं, बघा ना. म्हणजे किती भाग्यवानच म्हणायचं ना. हो ना हो ना. भाग्यवानच तर काय हो ताई, खूप भाग्यवंत ताई. किती किती सेवा करणाऱ्या लोकांना अजून दिंडोरीमध्ये आरती भेटणं खूपच, म्हणजे जी भाग्यवंत असतात त्यांनाच भेटत असते ताई. हा. सगळी बोलायला लागली आमची केंद्रातली. आम्ही 3-4 वेळा येऊन गेलो, पण आम्हाला एकदा पण आरती भेटली नाही. अरे वा. किती तुमचं ही बाई पहिल्यांदाच आली तरी हिला आरती भेटली. अरे वा. किती स्वामी तुमच्यावर प्रसन्न असतील ताई. सगळं चांगलंय. मग तुम्ही कोणत्या केंद्रातून आहे ताई? तुम्ही म्हटलं ना दिंडोरीला गेला होता. आज दिंडोरीला म्हणजे असंच गेलो होतो दर्शनासाठी आपलं. हा हा. तुम्ही केंद्रातून गेला म्हटलं ना, म्हणून म्हटलं कुठं केंद्र आहे. रात्रीची सेवा तिथं भेटली आम्हाला. अरे वा. हा. स्वामी चरित्र ते वाचलं. रात्रभर सेवाच असते ना तिथे. हा हा हा. म्हणजे मुक्कामाने गेला होता का? हा हा. मुक्कामच. हा हा हा. तर चांगला नातू पण झालाय. सोनचं सीझर चाललं होतं. तर मला बोलला काय आई तिला सीझरला न्याले. म्हटलं स्वामी हे बघा आता सीझरला तर न्याले, पण वंशाला दिवा तरी द्या. आला बाई 5 मिनिटात फोन. आई काय झालं, काय झालं असं ओळख बरं. म्हणलं झाला असं बाबा मुलगा. अरे वा. किती आहे. मुलीचं पण तेच झालं.
हा. मुलीचा पण अखंड रिक्षा पार अशी ओली 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 झाली. असं इतकं पाणी. मी म्हटलं बाई आता हिच्या शरीरातलं जर सगळं पाणी संपलं तर काय उद्या काय आपण पाहायचं. पण तिला सुद्धा मुलगा झाला. सगळं व्यवस्थित झालं. तिचं नाही शिजर बिजर काय झालं. सगळं व्यवस्थित. मग लहान मुले ना पाठी. हा नाही आपल्याला जमेल तशी तोडकी मोडकी जशी जमेल थोडा वेळ 5-10 मिनिट काढून करायची सेवा. घरात तारक मंत्र बोलला तरी तुझी सेवा भरपूर झाली. बाकीचं करायला मी यायचे. आणि काही करत नामस्मरण केलं तरी चालतं ना ते. हा चालतं ना. पण आता लहान आहे म्हणून तिला म्हटलं पाहिजे एवढं तारक मंत्र तरी बोलत जा. ये स्वामी शरण. आता बाई जवळ माझ्या नाहीच येतो तर काय करणार मी तरी. हो ना हो ना. हा तरी तुमचे अनुभव ऐकून मला पण एकदम छान वाटतं. खूप सुंदर सुंदर अनुभव. फोन झाला आत्ताच अनुभव झाला ना एक. तोच मी ऐकत होते. म्हणलं चला आपण पण करूया बरं फोन ताईंना. अरे वा. नाही अनुभव आपण जेव्हा एक अनुभव शेअर करतो तेव्हा स्वामी पण देतात आणि आपल्या मार्फत पुढे एखाद्याला मदत पण होते ना. प्रोत्साहन भेटतं की बाबा या ताईंना असा अनुभव आला. पहिल्यांदा गेल्यानंतर मला सुद्धा ताई खरोखर खूप आश्चर्य वाटलं की तुम्ही पहिल्यांदा गेला आणि तुम्हाला दिंडोरीमध्ये आरती करण्याचं भाग्य मिळालं. खरोखरच ताई खूप भाग्यवंत आहात ताई तुम्ही. कारण किती वर्ष स्वामी सेवा करणाऱ्यांना दिंडोरीमध्ये आरती करण्याचं भाग्य मिळत नाही ताई. तुमची पूर्वी 2,000 लोक असतील. 2,000-2,500 आणि त्याशिवाय इतके देव तिथं किती देव आहेत. आणि डायरेक्ट मला स्वामी पुढंच. बाकीची लोक त्या दुसऱ्या देवांची आरत्या करत होत्या पण मला डायरेक्ट स्वामी पुढं नेलं बघा. अरे वा. ब्रह्मांड नायक. हा वा. खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिला आणि तुम्ही प्रत्येकाला अनुभव तुमचा सांगितला. खरोखरच प्रत्येकाला वाटेल की खरोखरच या ताईंचं भाग्य खूप सुंदर आहे. कारण एवढं सुंदर म्हणजे दिंडोरीमध्ये जाऊन आरती करण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूपच भाग्यवंताचंच काम आहे ताई. भाग्यवान नाही. आणि असं वाटत पण नव्हतं की मला आरती भेटेन किंवा काय. आणि शिवाय ते माझ्याच पाठी. मला काही समजलं. म्हणलं ही जर आपल्याच आपण आलेलो गाडी ती लोक जर आपले गर्दीतून कुठे गेली तर आपण कुठं शोधायचं. हो ना हो ना. पहिल्यांदा गेल्यानंतर भीती पण वाटते ना ताई. हा भीती वाटते. आणि मग ती फार मला हे करायला लागली. आम्ही 3-3, 4-4 वेळा इथून येऊन गेलो तरी आम्हाला असं भाग्य आरतीचं कधी भेटलं नाही. खरोखर खूप सुंदरच अनुभव स्वामींनी दिला तुम्हाला. सेवा मी चुकवतच नाही. हे बघा आता इकडे पुस्तक घेऊन आले इकडे देवाच्या खोलीत. आता 3 हे वाचायचं. हे करायचं आपलं जपमाळ करायचा. रामरक्षा परत मारुती स्तोत्र. या जेवढी जमेल तेवढी सेवा करत राहायचं आपलं. मग तुमच्या ताईंना सांगा. तुमच्या मुलाचे आणि मुलीचे म्हणजे मुलाला मुलगा आणि मुलीला पण लगेच म्हणजे थोड्याच दिवसात झाला का त्याच वेळेस झाले नव्हते? नाही 2-4 दिवसाचा फरक आहे फक्त. अरे वा. म्हणजे स्वामी तुम्ही म्हणाल ते ऐकत ताई. हा म्हणजे मी तिथं सुनजवळच होते. लगेच लेक पण तिथेच लगेच आली. तुम्ही कधी एखादा भक्त जर असेल अडचणीत तर त्यांच्यासाठी स्वामींना कधी प्रार्थना करत जाता या. कारण खूप लोक अशी संकटात असतात ना हो. मग त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांचं पण म्हणजे तुमचे हात स्वामींजवळ पोहोचली तर कमी त्यांचं दुःख पण होईल ना हो. बरोबर. आणि मी प्रत्येकालाच प्रार्थना करत असते कारण आपल्या चॅनलवर असतात कधी कधी काही दुःख सांगणारे की बाबा आम्हाला हे अडचण आहे. अनुभव पण सांगतात कधी दुःख पण सांगतात. आणि कधी म्हणजे एखाद्याला जर आपण प्रार्थना केली तर त्या आपल्यामुळे जर पुढच्याचं चांगलं होत असेल तर खूप छान गोष्ट आहे ना. खूप सुंदर. गुरुवारच्या दिवशी आणि रविवारची आमची 2च आठवड्यातून 2च दिवस आरती असती. पण मला जसं काय असं स्वामी ओढत नेतात मंदिरात. अरे वा. तसंच म्हणजे मला घरी चैनच नाही देत त्या दिवसाला. तसंच असतं ताई. ज्यांना सेवेमध्ये घ्यायचं आहे ना ते काही करून घेऊन जात असतात ताई.
आज त्यांना म्हणजे वाटतंय ना की तुम्ही बी आरतीला पाहिजे. आता तुम्ही कसं म्हणता की ओढत ओढत घेऊन जातात, तर ते त्यांना तुम्ही हा. तिथं आरतीला हवं आहे ना, म्हणून ते तुम्हाला घेऊन जातात. आणि एकदम साधी भोळी सेवा बरं का माझी. मी पहिल्यांदा स्टार्टिंगला लागले ना, हा हा तर दत्त जयंती होती. हा दत्त जयंती होती तर पोराचा वर्षाचा झाला होता पोरगा. हा तर मी आले मुंबईला, आपली बटवाडीत आमची खोली आहे. हा हा मुंबईला आले तर मी आपली अशीच माडीवर घेऊन आपले अध्याय वाचत होते. हम्म. पण 3-4 दिवस झाले घरीच वाचलं ते. स्वामींनी मला डायरेक्ट याच्यात मठात बोलावलं. अरे वा. मठात बोलावलं. मठातून मी मग अध्याय पूर्ण केले. मला डोक्यावरती स्वामींच्या पादुका भेटल्या. अरे वा. बघा मग, म्हणजे आपली साधी भोळी सेवा करता करता हो. स्वामींनी सगळे आणि अनुभव दिले. ताई, प्रत्येक भक्ताने साधी भोळीच सेवा करावी. जास्त नियमात शिरू नये, जास्त अटी पाहू नयेत. साधी भोळी पण मनापासून सेवा करावी ताई. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि जेवढं तुम्ही साध्या मनाने, भोळ्या मनाने सेवा कराल ना, तेवढी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते ताई. हम्म. जास्त नियम, आपण काही लोकांना सवय असते बघा की आपण सेवा करतोय पण आपल्याकडून काही चुकतंय की काय, आपण बसलोय बरोबर बसलोय का, आपण आरती करतोय बरोबर करतोय का, आपण हेच केलं तेच केलं. जेवढं नियमांपासून वेगळं तुम्ही राहाल आणि सेवा कराल तेवढी स्वामींजवळ पोहोचते, स्वच्छ मनाने, साध्या मनाने. हा, साध्या मनाने. हो ना, हो ना. खरोखर खूप सुंदर सुंदर ताई अनुभव आहेत तुमचे. प्रत्येक अनुभव खूप सुंदर आहे. तेच ना आपले. आणि अक्कलकोटला पण एक दिवस गाडी नाही भेटली, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रडले पार. स्वामी, का तुम्ही मला तुमच्या दर्शनाला देत नाहीत, का तुम्ही मला तुमच्या दर्शनाला. शेवटी मग तिसऱ्या दिवशी गाडी मिळाली मला अक्कलकोटला जाऊन. आता भक्ताने हट्टच केलाय म्हटल्यानंतर स्वामी तरी काय करणार सांगा बरं. पहिल्यांदाच केले बरं का तेव्हा एकदा मी. हा हा हा. हा. आणि कसं आहे, स्वामी आईचं रूप आहे ना. मुलगा किंवा मुलगी आईजवळ हट्ट केल्यानंतर आई हट्ट पुरवतेच ना. हा, बरोबर आहे. हा, त्यामुळे तुम्ही रडायला लागला. त्यामुळे स्वामी म्हणतात, बाबा नका आपल्या भक्ताला जास्त रडवायला, घेऊन जाऊया अक्कलकोटला. हा, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुमचे अनुभव ऐकतेच आहे आपली. हा हा हा. आता तुमचा पण येईल ना ताई अनुभव. उद्या सकाळ सोडेल तुमचा अनुभव. हा काय. हा. बरं बरं. श्री स्वामी समर्थ. हो हो, खूप सुंदर ताई अनुभव आहे. पुन्हा अनुभव आले की अजून शेअर करा ताई. हा, चालेल चालेल. चला, मी अनुभव शेअर करते. हा हा. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींचे अनुभव हे असेच असतात की स्वामी म्हणतात की मला कधीच चमत्कार करायला आवडत नाहीत. खरोखरच पण माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला चमत्कार हे करावेच लागतात आणि माझ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये माझ्या भक्तांना जे काही हवं आहे ते मला द्यावंच लागतं. म्हणजे कारण माझ्या भक्तांचा एवढा माझ्यावर विश्वास आहे की माझे स्वामी माझ्या आयुष्यात येतील आणि चमत्कार हे नक्कीच करून जातील. आणि त्याचबरोबर स्वामींचं एक वाक्य तुम्हा सर्वांना माहीत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जसे स्वामी ठामपणे प्रत्येकाला, जो स्वामी भक्त आहे त्याला देखील आणि जो स्वामी भक्त नाही त्याला देखील प्रत्येकाला स्वामी हे शब्द म्हणत असतात. मग तुम्हीच विचार करा की जे लोकांना स्वामींची सेवा काय आहे, स्वामी कोण आहेत हे देखील माहीत नाही, त्यांना जर स्वामी म्हणत असतील की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मग ज्या लोकांनी स्वामींची सेवा केली आहे त्यांच्यासाठी तर स्वामी किती आपल्या भक्तांना अगदी फुलाच्या पाकळीगत सांभाळतील. आणि नेहमी त्यामुळेच तर स्वामी आपल्या भक्तांना जसे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि त्या पद्धतीनेच आपल्या भक्तांच्या पाठीशी स्वामी राहत असतात. म्हणून तर असे म्हणतात की जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना कधीच घाबरायची गरज नसते. मग ते दुःख असो, अडचणी असो, संकटे असो किंवा कोणतीही वाईट परिस्थिती असो. त्यामुळेच तर, कारण त्यांच्या पाठीशी एक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असतात आणि त्यांना विश्वास असतो की आपले स्वामी आपल्याला कधीच एकटे देखील सोडणार नाहीत.
आपले जे प्रत्येक स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामींविषयी नवीन सांगण्यासारखं काही नाही, कारण प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की आपले स्वामी हे प्रत्येकाचं दायित्व निभावत असतात, प्रत्येकाला खूप सुंदर सुंदर अनुभव देतात, त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अविश्वसनीय चमत्कार करत असतात. स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे सर्वांना माहीत आहे, परंतु स्वामी असं दैवत आहे की जे भाग्यात नाही ते सुद्धा देत असतात आणि आपल्या भक्तांना सुखी ठेवण्यासाठी ते काहीही करत असतात. म्हणजे कधी कधी असं आहे की ज्यांना असं सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात हे घडूच शकणार नाही, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये ते घडलेलं आहे. जिथे विज्ञान संपतं, जिथे सायन्स संपतं, तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. खरोखरच खूप सुंदर सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव पाहायला मिळत असतात. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या लक्षात येईल की स्वामींचे अनुभव काय आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार करत असतात. खरोखरच या शोभाताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर जर आपल्यामुळे एखादा स्वामी भक्त जर घडत असेल तर ते खरोखरच खूप मोठी स्वामी सेवा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे, आता तुमचे कार्य आहे तुम्हाला आलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, कारण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण जो भक्त करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये देखील स्वामी चमत्कार करत असतात. कारण स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग तुम्हीच विचार करा की जिथे स्वामी असतील तिथे चमत्कार का बरं होणार नाहीत. त्यामुळे स्वामींच्या नामस्मरण देखील खूप मोठी सेवा आहे. तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ती देखील सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.